सकाळ सकाळ सुरू झाले ते. दोनवले पाड्यात हो गया. हा गायली गायली वासराची गायली. पण ते ऐकणार नाही त्याचे पाडे. तो टाटा. हा तो टाटा तो ना तिकडचो तिकटा. जावा सोडवा जरा. हा ए काठी होय दांडो होय जो. 5-7 मिनिटं झाली यांचं अजून चालूच आहे. छे दमले. होय होय. नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळचं स्वागत आहे. आता आपण आहोत आचिन्यात. वाजले सकाळचे 10 आणि छान ऊन वगैरे आलेलं आहे. लवकर निघायचा प्लॅन होता पण यवतला कधीच साधत नाही आमच्याकडे. आणि इकडे यायचं म्हटलं आचिन्यात की नेहमी उशीरच होतो. कसा काय होतो माहीत नाही. आज मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे. सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा. माझा उपास आहे, बाकी यांचं कोणचं नाही, श्वेताच आहे. तर साबुदाण्याची खिचडी होती. आई पप्पांनी पण तिकडेच नाश्ता केला आणि आजी तिकडे घरी आहे, तिचा पण नाश्ता झाला आहे. आता हे आपल्याला सगळे कोपरे नांगरून काढायचे आहेत आणि मग पप्पा म्हणतात की 1-2 कोपऱ्यात आपण एका लाईनीत कुळीत करूया, एका लाईनीत भाजीपाला करूया, एका लाईनीत सूर्यफुलाचे बिया आणलेत त्या ट्राय करायच्यात. सो आफ्टर सो लॉंग टाईम पुन्हा एकदा आपण शेतीचा व्हिडिओ करतो आहे आणि मला खूप छान वाटतं. बघूया आता बऱ्याच दिवसांनी पॉवर टेलर चालू करणार आहे, धरणार आहे, ते पण या उन्हात ना, तर काय हालत होते. तर आता आपण ही चाकं साईडला केलीत आणि नांगर लावलेत, म्हणजे दात लावलेत. आता पप्पा ते गवत तिकडे फेकतील, तो वापस जाळतात आणि मी इथून सुरुवात करेन. सो ही एक बाजू झाली की मग ती बाजू करायची. हां, आई आमची पतेरा जमा करून करून आणते. चला सुरुवात पप्पांच्या हस्ते करूया. गणपती बाप्पा मोरया. नक्कीच्या लग्नात विघ्न सोळा. पॉवर टिलर बंद पडलो. आता परत प्लग खोलायसाठी मी फोंड्यात जाऊन हा पाना घेऊन आलो, मग ताक आणि दही घेऊन आलोय. काम सुरू करून फक्त 10 मिनिटं झालेली आणि पॉवर टिलरला रो गेलो. माझं पहिल्याच बरं होतं यश. हे नंतरचे जे निघालेत पॉवर टिलर ते काही इतके खास नाही बाबा. जरा नाही काय झाला काय बंद पडतं. तुमचं काय चाललंय? चला वेळ वाचवला. केसांना कलर मारून घेतला पप्पांनी. एवढंच झालं आणि बंद पडलं आणि त्यात जमीन पण ताड झाली. यावा चला फायनली शेट चालू झाले. मी बऱ्यापैकी तेवढं नांगरला चालू करून पप्पांना आता राऊंड दिला. पप्पांनी 1 राऊंड मारलाय. आता एवढं संपवतो आणि मग पुढच्या कोपऱ्यात जाऊया. बाबा रे चल असोच. हे विनाकारण पिवटच राहतात, फास्ट पळून पळून दमतात उगाच. तर आता इथून एवढा 1 राऊंड मारून घेतला. ॲक्च्युली मेरेकडून करायचं होतं पण ते त्या साईडचं रान भरपूर वाढलं आहे, तर पप्पा ते मगासपासून कापतायत. माझा आताच 1 राऊंड झाला आहे आणि जमीन ही ह्या साईडची नरम आहे बघा, मातीत फरक दिसेल. आणि जिथे ऊन पडते ती जमीन सुकली आहे, त्यामुळे तिथे ताट जात आहे, तिथे एनर्जी जास्त जाते. हां आमची आई आज पोपट वाटते. पप्पा पण आज हिरवा सगळं कामातले कपडे पण मॅचिंग करायला लागले तुम्ही. इतके डेंजर होत चालले. आमच्या फोंडे त्यांना लवबर्ड म्हणून ओळखतात. 15-20 मिनटं गेली. हा पण कोपरा झाला, नरम होता म्हणून झाला.
माती ओली होती. हे एक कठीण काम आहे. बघू जरा आता ब्रेक घेऊया. पप्पानी हे ते एवढं साफ केलं, तिकडचं रान बसवून आले. आई आमची हे जे भाताचं उरलेलं असतं ना, हे काढायचं काम करते. म्हणजे कोपरा साफ होईल. साफ केलेला कोपरा राईटला बघा आणि लेफ्टला बघा. हां आता त्याला ते खाली काय नाही, इथेच बघतं. हे कमॉन. अरे वा, फिरव फिर. शाबाश. ते सोडलंच की थांबणार. ते सोड, डाव्या हातातलं सोड. अरे रोज एवढा व्यायाम केला तरी पोट कमी होईल. एक राऊंड येऊन मारायचो. तर ही सगळी झाडं आमच्या मामींची आहेत. काजूची आहेत, सुपारी आहेत, नारळ आहेत. आणि काज मोहरली आहे बघा. यांना मोहर लवकर. आणि ही सगळी जागा आमची मामी इथे शेती करते. म्हणजे कुळीत म्हणा, भाजीपाला म्हणा. यावर्षी काय नाही केलं. आणि हे मामींचं नवीन घर जे आपण लास्ट 2-3 व्हिडिओमध्ये बघितलं आहे. तर मामींकडे चाललो आहे थंडगार पाणी आणायला. जरा ब्रेक. ह्यो कोपरा यंदा पड नव्हतो, नाही पड होतो बरोबर. तर मंडळी पुढच्या कोपऱ्यातली ती एवढीच लाईन मारली आहे. कोपरा मोठा आहे तसा. हे बघा इथे येऊन थांबलो आहे. आणि ऊन असल्यामुळे जमिनीतलं पाणी बऱ्यापैकी इथे सुकलेलं आहे. त्या उपास असल्यामुळं अजूनच तिरमिरी आउट आहे. आता एवढं पप्पा साफ करत आहेत. आता मी थांबतोय. मामींनी साबुदाणे वडे केलेत, ते जरा खातो, थोडा वेळ बसतो आणि मग परत हळूहळू कासवाच्या स्पीडने. कुठला तो नवीन कुकर आणलाय तो? काय जेवण पटकन होता. हां बरं. स्वतःच घेऊन नाही ना घरी तो. आता भाजी बिजी पण स्वतःच कापून स्वतःच घेऊन. कोणी काय काय केलं ना ती विचारते फक्त, करत कायच नाही. घरी जाई पण विचारते. जेव केव्हा. तर छान साबुदाणे वडे खाल्लेत, गरम गरम छान झालेले. त्यानंतर दही होतं आणि ताक. तिघांचा आस्वाद घेतला. 15-20 मिनिटाचा नॅप काढलाय पप्पाने आणि मी. आणि आता पाण्याची बॉटल घेऊन पुन्हा एकदा चाललो शेतात. आता हात जड झाले. जिमला गेल्यानंतर कसे हात ताट होतात एकदम कोपरातनं, तसं झालं आहे. संध्याकाळी पॅकिंग करायची आहे. कसं काय करेन काय माहीत नाही. अजून तासभर काम करेन आणि त्यानंतर मग मी निघेन. कारण पुढे जाऊन सामानाची तयारी करायची आहे. आज संध्याकाळी दादा येणार आहे. उरलेल्या बाकीच्या जणांचं सगळं डिलिव्हरी आज दाखवणार. तुपाची पॅकिंग कशी केली आहे ते पण आजच्या व्हिडिओत बघायला मिळेल तुम्हाला प्रॉपर. आणि अजून काय बस. तूप भारी आहे का तुझा? तूप म्हटलं भारी आहे तुझा. ब्रँडेड आहे एकदम. दोन्ही साईडने पडता. बघ. पप्पानी आणि मी मिळून थांबून थांबून हा एवढा म्हणजे मोठा कोपरा आहे. तुम्हाला तर कॅमेरा छोटा वाटत असेल. हा बघा
हा 2 कोपऱ्यांचा एक कोपरा आहे आणि हा एकच कोपरा आहे. जमीन खूप ताटच झाली आहे, बघून तुम्हाला अंदाज येत असेल. हे बघा, खालती ओली आहे पण वरच सगळ्यात कठीण काम आहे. आता दुडायला काय इझी असणार, फक्त आता पाण्याची वाट बघायची, कालव्याचं पाणी कधी सोडतात, नाही तर मग विहिरीच्या मोटरने आम्ही हे करून घेणार. जरा हे कोपरे साफ करून घ्यायचेत, अजून जातील 3-4 दिवस जातील या कामाला. पण झाल्यानंतर ही बाग आपली भाजीचा मळा खूप छान दिसणार आहे. देव इलो आमच्या मळ्यात, देवा ये आणि छानसो आशीर्वाद दे सगळ्यांका. पूर्वी जागेवाला वगैरे हे लोक का म्हणायचे? ते इथे ज्यावेळी पूर्वज येले ना नवीन, त्यावेळी काही नव्हता ना. मग काहीतरी एक बाबा त्यांच्या मनातलो भीती जाऊसाठी एक जागेवालो, एक आपलं संरक्षक त्याका मान दिले म्हणून जागेले. कोणाक काय माहित नव्हतं ना हे काय आहे, काय नाही, काय कसली भीती आहे, काय आहे. पण पूर्वी असं असायचं ना, बरंच असायचं भूतांचं वगैरे है ना, मानायचे ना तेव्हाची लोक. खरं सत्य घटना आहे. ओके, आताच बघ ना, ट्रॅक्टर बंद पडला, पाना हे सत्य होतं. आता माणसं कमी होती ना त्यावेळी, काय मोजकी 2 इले पूर्वज, 2 तय 2. आता पब्लिकच पब्लिक. आता ते म्हणे त्याने राहिलोच नाही भय. त्याच्यातही माणूस एक तर आपल्या कारच्या चावीचा, चिखलात पडलेली चावी कोंबडा देतो बोलल्यावर लगेच सापडली. त्याच्या आधी 7 खरं आहे ना. हो अजून ते आपला मान सोडत नाही, हो. जे आहे ते आहे. आणि आज ट्रॅक्टर रिपेअर केलाय, ट्रॅक्टर बंद पडला, देतो कोंबडा बोलल्यावर लगेच तो इमानदारीत चालू झाला. काहीच नाही केला. हो. हे काय, हे इकडचे 2 आणि इकडचे 4. पप्पा म्हणतात की आता जाऊया घरी, कोंबड्यांना सोडायचं आहे. आईचं आमच्या आज काय मन नाही भागत आहे, कामाची आग. कॅमेरा चालू आहे, एकदम फास्ट उचलते. पण बघा किती फरक पडतो उचलल्याने. हे बघा आणि हे बघा, होता बाकडा तरी उचला काय यंदा स्वाहा. आता राजवीर साहेबांना भेटूया. मामींचा उपास होतो ना आज. आज उपास होता तर सगळ्यांचं असतं आमचं. हा, आमच्या गजूचा फक्त नसतो, बाकी सगळ्यांचा उपास. हो, तो काय बाहेर ड्युटीवर असलो का काय. त्यांचा मार्गशीर्ष. हा, तर मंडळी, आजच्या मालाची ऑर्डर सगळी रेडी झाली. आता हे फक्त पाकिटात भरायचं आहे. हे घावणे पीठ आहे, त्यानंतर हे काजू आहेत आणि किसलेलं सुकं खोबरं. हे 1 किलो नाशिकची ऑर्डर आहे. त्यांना आता पहिला मान त्यांचा आहे, कारण गेल्या आठवड्यात त्यांनी ऑर्डर दिलेली होती. सो माझ्याकडून लेट झालेलं. चला सुरुवात करूया आपल्या कामाला. आणि दादाला मदतीसाठी ताई नाही तर बाबा आलेत. तर ही ऑर्डर ही ठाण्याची आहे. 1 किलो वडेपीठ, अर्धा किलो जम्बो काजू, भाजलेले काजू पाव किलो, चिली गार्लिक 200 ग्रॅम आणि गावठी कोकमाची पाव किलोची मी पाकिटं करून ठेवलेली. ती आता डबल रॅप करते, म्हणजे कोकमांचा लालसरपणा कुठे लागू नये. तशी सुकवलेली आहेत, लागणार तर नाही, पण आपली एक सेफ्टी. तर मंडळी, हे ते गावठी तूप आहे जे 1 लिटरच्या भरण्यात. आणि आता अर्धा लिटरचं पण कोणाची ऑर्डर आहे, तर त्यांना हे एवढं जाणार. ठीक आहे. काल काय गैरसमज झाला की 1.5 लिटरची बरणी आणलेली, त्यात 1 लिटर भरल्यामुळे अर्ध्याची जागा रिकामी झालेली. तर त्यांचा असा समज झाला की लिकेज वगैरे झालं की काय. तर तसं नाही, तूप 1 किलो नाही, लिटरमध्ये मोजतो आपण. सो लिटरचंच ही बरणी आता मी मागवली आहे. अर्धा लिटरसाठी आता बरणी मिळाली नाही, मग एवढं येणार. तुम्ही काट्यावर ठेवून वेट करून गुगल करून बघू शकता की अर्धा किलो म्हणजे किती लिटर ग्रॅम, म्हणजे किती लिटर ग्रॅममध्ये मोजता येईल तुम्हाला. संतो होय. बॉक्स द्या. आडवी बसेल ना. होय होय, जमला. आणि मग अशा पद्धतीने पिशव्या घालून पॅक करतो आम्ही. आमचे 100% द्यायचा प्रयत्न करतो, पण ट्रॅव्हलिंगमध्ये कधी कधी 100त 5-6 तरी विषय होतात. तर 7:45 झालेत आणि आता ही पुण्याची ऑर्डर आहे, ज्यात 3 किलो काजू आहेत,
कोकम 1 किलो आहेत गावठी, आणि वडेपीठ, कुळीत पीठ आणि घावणे पीठ हे अर्धा किलो त्यांनी ट्रायलसाठी मागवले. काजू एवढे मागवलेत नाही, त्यांनी ह्याच्या आधी मागवले असणार 100%. बघूया. नाही दादा नाही बसणार. बघा हा असा उलट बोलतो मला, नाही बसणार माहिती आहे माझा. दादा तू पॅकिंगसाठी आणि एक आयडिया शोधून काढली आहे. वा. आणि ते काय पिस्ता आहे, दाखव जरा दादा, दाखव पिस्ता दाखव. बॉटल दे ना हातात. ही नाही बाबा. तर हे पिस्ता मी स्वतः आणून कच्चे होते, जे भाजले आहेत त्यांना मीठ लावलं आहे आणि अशी बरणीत पॅक केली. 100 ग्रॅमची बरणी असते विदाऊट स्किन. जर कोणाला ट्राय करायची असतील तर नक्की सांगा. हे पार्सल कल्याणचं आहे. आणि आत्तापर्यंत ही एवढी पार्सलं पॅक झालीत. ती त्या साईडला ठेवली, ती पोस्टाची ठेवली आहेत, जी यांच्याकडनं होतात. ते मी उद्या टाकणार पोस्टाची. ज्यांचे आता स्टिकर लावलेले आहेत त्यांना आताच फोटो पाठवणार, पोस्टवाल्यांचे सकाळी फोटो पाठवणार. आणि मोजून माझ्याकडे आता 3 ते 4च पार्सलं बाकी आहेत. यांचं सामान कमी पडलं आहे. त्यांचा नंबर मी शेवटला सांगतो, म्हणजे जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुमचा माल उद्या पॅक होईल कन्फर्म. तर म्हणजे आता व्हिडिओ अपलोड करायची वेळ जवळ आली आहे. मी पॅकअप करतो आहे. ऑर्डर नंबर 35, सपना यादव 39, विस्मय कदम 40, जितेंद्र सावंत 43, मयुरी नाईक आणि 42, नंदुलाल कुमावत. ही एवढी पार्सलं राहिलेली आहेत. बाकी सगळी पार्सलं डन झाली आहेत. त्यांना मी आता फोटो पाठवेन, त्यानंतर व्हिडिओ अपलोडला बसेन, मग आंघोळ पांघोळ करेन, देवपूजा करेन. दिवस खूप हेक्टिक गेला. सुरुवात खूप खराब झालेली, पॉवर टेलर बंद पडलेला, पण जागेवाले कोंबो देता म्हटल्यावर पॉवर टेलर चालू पण झालं. किती जण मानतात माहीत नाही, पण आमच्याकडे अजून पण या अशा जुन्या प्रथा वगैरे लोकांचा आहे, मनात अजून पण तेवढा विश्वास आहे. अंधश्रद्धा पसरवायचा काही विषय नाही. जो मानतो तो देव आहे, जो मानतो तो देव बिव काहीच नाही. त्यामुळे मला या विषयावर पुढे बोलायचं नाही. आपलं काम भलं आपण भलं. कुळीत लवकरच पेरू आम्ही, त्यामुळे आपल्याला अजून घरच्या कुळदाच्या पिठाची चव अजून वाढणार आहे. मसाला सोमवारी बनेल. मसाल्याची ऑर्डर घ्यायला सुरुवात करतोय. 7738002260 व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि ऑर्डर प्लेस करू शकता. काजू, कुळीत पीठ, घावणे पीठ, वडेपीठ, त्यानंतर उकडा तांदूळ, गावचे घरचे कोकम, गावठी तूप असं सगळं मिळणार आहे. मसाल्यातले 3 प्रकार मिळणार आहेत. व्हॉट्सअप करा, सगळी डिटेल देतो. संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर काय कलरचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. तो पण टाटा, टेक केअर, काळजी घ्या. स्वयं